काय मित्रांनो, चॉकलेट 5 रुपयाला विकत घेऊन 8 रुपयाला विकलं तर आनंद होईल की दुःख? नक्कीच आनंद. पण गणिताच्या भाषेत या आनंदाला काय म्हणतात माहिती आहे? आज आपण गणितातला फायदा शोधायला शिकणार आहोत. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयातील अतिशय प्रॅक्टिकल आणि महत्त्वाचा धडा शिकणार आहोत, नफा तोटा. मग तयार आहात ना गणिताचा हिशोब चुटकीसरशी सोडवायला? बघा विद्यार्थी मित्रांनो, दुकानात गेल्यानंतर आपण एखादी वस्तू विकत घेतो, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात खरेदी किंमत. काय म्हणतात रे? खरेदी किंमत. वस्तू ज्या किमतीला विकत घेतात त्या किमतीला काय म्हणायचं? खरेदी किंमत. आणि जेव्हा आपल्याकडून एखादी वस्तू ही काय केली जाते रे? विकली जाते, तेव्हा त्या वस्तूला काय म्हणतात रे? तर त्या वस्तूला म्हणतात विक्री किंमत. म्हणजेच वस्तू बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं? वस्तू विकत घेतली किंवा वस्तू विकली, तर ह्या व्यवहारामध्ये नफा होईल का तोटा हे आपल्याला कसं बरं समजणार? तर विद्यार्थी मित्रांनो, नफा तेव्हाच होतो जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही काय असते रे? जास्त असते. काय असते? खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त, तेव्हा होतो तो नफा. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? काय सांगितलं मी? खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते, तेव्हा होतो तो नफा. पण विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही नफा आहे तो कसा काढायचा? तर बघा, बरोबर खरेदी किंमत. खरेदी किंमत काय आहे? की शॉर्ट फॉर्म आपण म्हणायचं आहे खरेदी किंमत. आणि दुसरं काय आहे रे? विक्री किंमत. काय आहे? विक्री किंमत. म्हणजेच ह्याला आपण काय म्हणायचं आहे? व की. काय आहे रे? व की. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही नफा आहे ह्या नफ्याचं सूत्र काय आहे? तर त्या नफ्याचं सूत्र आहे बघा, नफा बरोबर विक्री किंमत. म्हणजेच मी तर लिहिते व की विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय असणार आहे? खरेदी किंमत. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? नफा हा कधी होतो? जेव्हा खरेदी किमतीपेक्षा काय असते रे? विक्री किंमत जास्त असते. म्हणजेच नफा कसा काढला जातो? विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा केली असता आपल्याला काय होतो रे? नफा मिळतो. आता तोटा म्हणजेच काय? की जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा काय असते रे? कमी असते. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असते, तेव्हा काय होतो रे? तोटा. आणि हा जो काही तोटा आहे ह्याचं सूत्र काय आहे? तर बघा, तोटा बरोबर काय आहे तोट्याचं सूत्र? तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. काय आहे? विक्री किंमत. हा जो काही मी शॉर्ट फॉर्म तुम्हाला लिहून देते, हाच आपल्याला उदाहरण सोडवताना लक्षात ठेवायचं आहे. ही 2 सूत्रे ही महत्त्वाची आहेत. ही नेहमी पाठ करून ठेवा. काय आहे बघा, जेव्हा नफा कधी होतो? विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा केली जाते, तेव्हा काय होतो रे? नफा. आणि तोटा कधी होतो? जेव्हा खरेदी किमतीमधून विक्री किंमत वजा केली जाते, तेव्हा काय होतो रे? तोटा. चला तर हा जो काही नफा आणि तोटा आहे यासाठी आपण काय करूया? एक उदाहरण समजून घेऊया.
बघा विद्यार्थी मित्रांनो, राहुलने एक पुस्तक 100 रुपयाला विकत घेतले आणि ते आपल्या मित्राला 120 रुपयाला विकले. तर राहुलला या व्यवहारात नफा की तोटा झाला? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? राहुलने पुस्तक किती रुपयाला घेतले रे? 100 रुपयाला. मग लगेच खरेदी किंमत लिहून घ्या. काय करा? खरेदी किंमत किती आहे रे? ती 100 रुपये. आणि जी काही विक्री किंमत आहे, काय आहे रे? विक्री किंमत किती आहे रे? 120 रुपये. काय आहे रे? 120 रुपये. म्हणजे विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा काय आहे रे? जास्त आहे. नफा कधी असतो बघा? खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असतो तेव्हाच काय होतो रे? नफा. म्हणून या उदाहरणामध्ये राहुलला किती रे? नफा झालेला आहे. पण किती झाला आहे? तर बघा, जे काही नफ्याचं सूत्र आहे, काय आहे ते नफ्याचं सूत्र? तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय आहे रे विक्री किंमत? विक्री किंमत आहे 120 वजा खरेदी किंमत किती आहे रे? 100. बघा, 120 म्हणून 100 गेले तर किती झाले रे? 20. म्हणजेच राहुलला 20 रुपये नफा झाला. किती झाला रे? 20 रुपये नफा झाला. लक्षात आलं का? आहे की नाही सोपं? बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवहारात नेहमी लक्षात ठेवा, जी काही खरेदी किंमत आणि विक्री किंमत यावरच नफा आणि तोटा अवलंबून असतो. जर बघा नफ्याचीही किंमत आणि तोट्याचीही किंमत सारख्याच असतील तर त्या व्यवहारामध्ये नफाही होत नाही आणि तोटाही होतं नाही. तर मित्रांनो, आज आपण नफा आणि तोटा यातील फरक ओळखायला शिकलो. आता तुमच्या आयुष्यातला गणिताचा तोटा कमी करण्याची जबाबदारी माझी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, गणित कठीण नसतं, फक्त ते मराठी लेक्चरवालीसोबत शिकायचं असतं. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.